नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची अल्जेब्रा म्हणजेच मॅथेमॅटिक्स पार्ट 1 या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 6 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. क्वेश्चन 1A. फॉर एव्हरी सब क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स अँड गिवन. चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट. 4 मार्क्ससाठी आहे. पहा, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. जे योग्य उत्तर असेल त्या उत्तराचे पर्याय वर्णाक्षर म्हणजेच अल्फाबेट तुम्हाला लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन. त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे 0%. सेकंड क्वेश्चन. त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड क्वेश्चन. त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी 3. क्वेश्चन नंबर 4. त्याचे आन्सर आहे ऑप्शन ए 45. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेकंड क्वेश्चन. पहा, त्याचे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहेत. पुढे आहे थर्ड क्वेश्चन. त्याचे आन्सर देखील त्या ठिकाणी लिहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 चे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन. कंप्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. 4 मार्क्ससाठी आहे. एकूण 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. या ठिकाणी आपण तिन्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. Activity number 2. Write the correct number in the given boxes from the given. AP 70, 60, 50, 40. Question number 3. Complete the following table to draw a graph of the equation. X plus y is equal to 3. क्वेश्चन नंबर 2 मधील बी क्वेश्चन. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फॉर द फॉलोइंग. 8 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. एकूण 5 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 4 क्वेश्चनचे आन्सर लिहिल्यानंतर 8 मार्क्स मिळतील. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेकंड क्वेश्चन. त्याचे आन्सर पाहू. क्वेश्चन नंबर 3. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे.
क्वेश्चन नंबर 4 त्याचे आन्सर पाहू. आणि पुढे आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. 3 मार्क्ससाठी आहे. 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही वन ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी आपण दोन्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. सेकंड ॲक्टिव्हिटी, क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. 6 मार्क्ससाठी आहे. एकूण 4 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, या क्वेश्चनचे आन्सर पाहू. थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 चे आन्सर पाहू. आणि पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. 4 क्वेश्चन पैकी आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. 8 मार्क्ससाठी आहे. एकूण 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सरला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर पाहू. क्वेश्चन नंबर 2 त्याचे आन्सर पाहू. क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. नेट अमाउंट पेड फॉर 100 शेअर्स. त्याचे आन्सर आहे 90,000. सेकंड क्वेश्चन, त्याचे आन्सर आहे 450 रुपीज. थर्ड क्वेश्चन, त्याचे आन्सर आहे 81. आणि क्वेश्चन नंबर 4, टोटल अमाउंट पेड फॉर 100 शेअर्स. आणि त्याचे आन्सर आहे द नेट अमाउंट पेड फॉर 100 शेअर इज 90,531. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन पैकी आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5, 3 मार्क्ससाठी आहे. सॉल्व एनी वन सब क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहे 3 मार्क्ससाठी. फर्स्ट क्वेश्चन, पुढे आहे सेकंड क्वेश्चन.
आपण सेकंड क्वेश्चनचे आन्सर पाहू. पहा या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची अल्जेब्रा मॅथेमॅटिक्स पार्ट 1 ची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTubeवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.